मंडळी, आपल्या भारत देशात एकूण 12 ज्योतिर्लिंग असून या 12ही ठिकाणी भगवान शिवशंकरांचे वास्तव्य असल्याचे पुराणात सांगितले जाते। शिवस्पर्शाने पावन झालेली ही ठिकाणं आजही पवित्र तीर्थक्षेत्र म्हणून ओळखली जातात। या व्हिडिओमध्ये आज आपण भारत देशातील 12 ज्योतिर्लिंगापैकी तिसऱ्या क्रमांकाचे ज्योतिर्लिंग म्हणून ओळख असणारे महाकालेश्वर ज्योतिर्लिंग मंदिराची सखोल माहिती पाहणार आहोत। महाकालेश्वर ज्योतिर्लिंग हे ठिकाण भारत देशातील मध्य प्रदेश राज्यात उज्जैन या शहरात स्थित आहे। मोठ्या शहरांपैकी एक असणारे उज्जैन हे शहर शिप्रा नदी किनाऱ्यावर वसलेले आहे। उज्जैन हे जागतिक पातळीवर प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे। कुंभमेळा याच शहरात भरतो। सर्व प्रेक्षकांना आवडेल असा महाकालेश्वर मंदिराचा संपूर्ण इतिहास या व्हिडिओमध्ये सांगितला असून सर्वांनी हा व्हिडिओ अवश्य पाहावा। तसेच महाकालेश्वर मंदिराचे महत्त्व जाणून घ्यावे ही नम्र विनंती। या महाकालेश्वर मंदिराची पार्श्वभूमी पाहता हे मंदिर अत्यंत प्राचीन काळातील असून या मंदिराची रचना अप्रतिम आहे। हिंदू धर्मातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्रांपैकी एक असून देशभरात परिचित असणारे महाकालेश्वर हे मंदिर उज्जैन जिल्ह्यातील शिप्रा या नदीच्या तीरावर विराजमान आहे। तसेच महाकालेश्वर मंदिराच्या बाजूला रुद्रसागर नावाचा तलाव आहे। हे महादेवाचे देवस्थान स्वयंभू प्रकारातील असून हे मंदिर पेशवाई काळात बांधले गेलेले आहे। पूर्वीचे मंदिर इसवी सन 1235 दरम्यान इल्तुमिश या दिल्लीच्या मुस्लिम हुकुमशहाने हे मंदिर पूर्णतः उद्ध्वस्त केले होते। यानंतर या मंदिराचा जीर्णोद्धार इसवी सन 1734 ला मराठा साम्राज्याचे सरसेनापती राणोजी शिंदे यांनी पहिले बाजीराव पेशवे यांच्या नेतृत्वात केला। जवळपास 8व्या शतकात उज्जैन येथे मराठा साम्राज्य स्थापित झाले। उज्जैन नगरीचा संपूर्ण कारभार पहिले बाजीराव पेशवे यांच्या अधिपत्याखाली होता। नंतर हा कारभार त्यांनी त्यांचे अत्यंत विश्वास असणारे सरसेनापती राणोजी शिंदे यांच्यावरती सोपवला। राणोजी शिंदे यांचे सहकारी रामचंद्र शेणवी हे त्यांचे दिवाण होते। खूप श्रीमंत असून त्यांची संपूर्ण संपत्ती त्यांनी धार्मिक कार्यासाठी खर्च केली। त्यामुळे 18व्या शतकाच्या सुमारास महाकालेश्वर मंदिर अत्यंत मजबूत पद्धतीने बांधले गेले। काही वर्षांनी या मंदिराचे संपूर्ण व्यवस्थापन तसेच बांधकामातील दुरुस्त्या राणोजी रावांचे चिरंजीव महादाजी शिंदे यांनी केल्याची इतिहासात नोंद आहे। मंडळी, महाकालेश्वर मंदिर हे अत्यंत सुंदर असून या मंदिराच्या परिसरात भव्य अंगण आहे। तसेच मंदिराभोवतीचे नैसर्गिक वातावरण अत्यंत मनमोहक आहे। या मंदिराच्या बाबत विशेष म्हणजे या मंदिरातील शिवशंकराची पिंड दक्षिणाभिमुख असून यामुळेच महाकालेश्वर मंदिरास दक्षिणमुखी ज्योतिर्लिंग म्हणून ओळखले जाते। या मंदिराच्या गाभाऱ्यात श्री गणेश, माता पार्वती व कार्तिक यांच्या प्रतिमा आहेत। तसेच मंदिराच्या समोर नंदीची स्थापना केलेली आहे। मंदिर हे 5 मजली असून पहिला मजला जमिनीखाली आहे। या मंदिरावर नक्षीदार कोरीव शिल्पकाम करण्यात आले असून तिसऱ्या मजल्यावर नागचांद्रेश्वराची मूर्ती आहे। पण ही मूर्ती नेहमी दर्शनास उपलब्ध नसते। या मूर्तीचे दर्शन फक्त नागपंचमीच्या पावन मुहूर्तावर होते। या मंदिराच्या गाभाऱ्यात सर्व बाजूनी दिव्यांचा प्रकाश असतो। महाकालेश्वर या मंदिराची महानता ऐकून इथे दर्शनासाठी संपूर्ण भारतातील अनेक राज्यातून भाविक येत असतात। महाशिवरात्रीच्या पर्व काळात या मंदिरात अत्यंत गर्दी असते। आणखी एक विशेष म्हणजे उज्जैन येथे कुंभमेळा भरतो। त्या काळात सुद्धा अनेक भाविक भक्त उज्जैन येथे येत असतात। दर आठवड्यातील सोमवार, श्रावण महिना तसेच भाद्रपद महिन्याच्या काळात या ठिकाणी भाविकांची अचाट गर्दी होत असते। श्रावण महिन्यातील शेवटच्या सोमवारी महाकालेश्वर येथे दिव्य पालखी सोहळा असतो। शाही सवारी नामक पालखीतून भगवान महाकाल यांची मिरवणूक काढण्यात येते। उत्सवात देखील अनेक भाविक सहभागी होतात। तांत्रिक विद्या मंत्रणेसाठी हे मंदिर महत्त्वपूर्ण मानले जाते। भक्तांच्या इच्छा पूर्ण करणाऱ्या या विशेष अशा महाकालेश्वर मंदिराचे वैभव अत्यंत महान आहे। या मंदिराचे वर्णन अनेक पुराणात केलेले आहे। श्री व्यास ऋषीपासून तर कवी कालिदास, राजा भोज तसेच बनभट्ट यासारख्या महान विभूतींनी मंदिराचे महत्त्व आपल्या लेखणीतून वर्णिले आहे। महाकालेश्वर हे एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असून हे एक ज्योतिर्लिंग व शक्तिपीठ म्हणून सुद्धा ओळखले जाते। देशातील 18 महाशक्तिपीठांपैकी एक असा या मंदिराचा उल्लेख केला जातो। जेव्हा भगवान शिवशंकराने आपल्या सती नामक पत्नीचे प्रेत घेऊन रागाच्या भरात प्रचंड मोठा तांडव केला
तेव्हा त्यांच्या पत्नीच्या शरीराचे 51 तुकडे या पृथ्वीवर पडले। या सती मातेच्या शरीराच्या तुकड्यांपैकी त्यांची ओठ या ठिकाणी पडल्यावर त्या ओठांच्या तुकड्यात माता भगवती यांनी स्वतः प्रवेश केला। तेव्हापासून येथे महाकाली हे शक्तिपीठ उदयास आले। शिवपुराणात या महाकालेश्वर ज्योतिर्लिंगाचे वर्णन आले असून याबद्दलची कथा देखील सांगितलेली आहे। या कथेनुसार एकदा श्री विष्णू, भगवान शंकर तसेच सृष्टी निर्माते ब्रह्मदेव हे तिघे एकत्रित गप्पा मारत बसले असता महादेवाच्या मनात एक विचार आला। त्याने श्री विष्णू व ब्रह्मदेवाची परीक्षा घ्यायचे ठरवले। या कारणास्तव शंकराने त्या दोघांना सृष्टीतील प्रकाशाचा एक स्तंभ देऊन प्रकाशाचे अंतिम टोक कुठे आहे असा प्रश्न विचारला। हे अंतिम टोक शोधण्याचा त्यांनी खूप प्रयत्न केला, परंतु त्यांना या टोकाचा काही शोध लागला नाही। त्यामुळे त्या दोघांपैकी शेवटी थकून श्री विष्णू देवाने महादेवापुढे आपली हार मानून ते शांत बसले। परंतु मला या प्रकाशाचे अंतिम टोक सापडले असा खोटा दावा ब्रह्मदेवाने केला। हे ब्रह्मदेवाचे खोटे उत्तर ऐकून भगवान शंकरांचा राग अनावर झाला व त्यांनी ब्रह्मदेवास शाप दिला। ते ब्रह्मदेवास म्हणाले की तुम्ही जर या सृष्टीचे निर्माते असला तरी सुद्धा आजपासून या पृथ्वी तलावर तुमची पूजा कोणीही करणार नाही। या जगतात फक्त श्री विष्णूची पूजा केली जाईल। हा शाप ऐकून शिवशंकर यांची माफी मागितली आणि ते म्हणाले, माझी चूक झाली, त्यामुळे मला या शापातून मुक्त करा। ही ब्रह्मदेवांची विनंती पाहून भगवान शंकर त्या स्तंभात स्वतः प्रगटले। पुढे याच स्तंभाचे शिवलिंग निर्माण होऊन तेच आज महाकालेश्वर ज्योतिर्लिंग म्हणून उदयास आले। याच महाकालेश्वर शंकरास महाकाल म्हणून ओळखले जाते। हेच महाकाल उज्जैन नगरीचा राजा या नावाने प्रचलित आहे। मंडळी, महाकालेश्वर मंदिराचे अनेक वैशिष्ट्य असून त्यातील महाकालेश्वर येथील भस्म आरतीचे विशेष महत्त्व आहे। महाकालेश्वर मंदिरात महाकाल यांची आरती करून भस्म आरती केली जाते। इथल्या भस्म आरतीसाठी महाकालेश्वर हे ठिकाण अत्यंत प्रसिद्ध आहे। ही आरती पहाटे 4च्या दरम्यान केली जाते। या आरतीचा कालावधी सूर्योदयाच्या पूर्वी असतो। या भस्म आरतीच्या प्रकारात महाकाल यांच्यावर पवित्र राखीचा म्हणजे भस्माचा वर्षाव केला जातो। हा प्रसंग चालू असताना प्रत्यक्ष महाकाल आपल्या समोर उभे असल्याची प्रचिती भाविकांना जाणवते। धार्मिक दृष्टिकोनातून महाकाल यांना मृत्यूची देवता म्हणून ओळखले जाते। त्याचे कारण असे की दक्षिण दिशेला ते प्रगट झाले, त्यामुळे त्यांचे इथले वास्तव्य दक्षिण दिशेस आहे। दक्षिण ही मृत्यूची दिशा म्हणून ओळखली जाते, त्यामुळे जन्म मृत्यूवर त्याची सत्ता अशी भगवान शिवशंकर यांची ख्याती असल्याने त्यांची भस्म आरती केली जाते। मंडळी, महाकालेश्वरला महाकाल असे का म्हणतात माहिती आहे का? तर एकेकाळी आताचे उज्जैन शहरे पूर्वी अवंतिका नगरी या नावाने प्रचलित होते। या नगरीत चंद्रसेन नावाचा राजा राज्य करीत होता। तो महादेवाचा प्रचंड मोठा भक्त असून नियमित रूपाने महादेवाची पूजा आराधना करायचा। असा एकही दिवस जात नसे की ज्या दिवशी राजाने महादेवाची पूजा केली नाही। अशा या शिवभक्त चंद्रसेन राजाच्या अवंतिका नगरीवर इतर राज्यातील राजांचे आक्रमण झाले। तेव्हा चंद्रसेन राजाचा राजवाडा शत्रूंनी संपूर्ण नष्ट केला। यावेळी या संकटातून वाचवण्यासाठी राजाने महादेवाची प्रार्थना मनापासून केल्याने महादेव प्रत्यक्ष प्रगट झाले व त्याने चंद्रसेन राजाच्या संपूर्ण शत्रूचा वध केला। या संकटातून त्याने चंद्रसेन राजाला वाचवले। ज्यावेळी महादेवाने चंद्रसेन राजाच्या सर्व शत्रूचा वध केला, तसेच क्रोधित होऊन त्या सर्वांच्या मृतदेहांची राख आपल्या शरीराला फासून त्यांनी क्रोध शांत केला। तेव्हापासून महाकालेश्वर महादेवाला महाकाल या नावाने ओळखले जाते। या घटनेपासून महाकाल यांची भस्म आरती केली जाते। आजही कुठलेही शुभ कार्य करायचे असेल तर या भागातील सर्व लोक अगोदर महाकाल यांचा आशीर्वाद घेतातच। मंडळी, या लेखात महाकालेश्वर मंदिराची संपूर्ण माहिती आज आम्ही आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला। आपल्याला कधी योग आला तर नक्की महाकाल महादेवाच्या दर्शनास अवश्य जा। तसेच या व्हिडिओतील महत्त्वपूर्ण माहिती आपणास आवडली असेल तर आपल्या मित्रांना शेअर करायला अजिबात विसरू नका। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे आमच्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी मिळतील।